नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. बरेच विद्यार्थी आपले HP अकॅडमी वरले व्हिडिओ बघून लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी येत असतात. मागचे 3 वर्ष आपले कंप्लीट झालेले आहेत अकॅडमीला. अकॅडमीने आजपर्यंत समाजामध्ये काय दिलं हे तुम्हाला मी थोडक्यात ब्रीफ मध्ये सांगणार आहे. मुला मुलींसाठी एकदम सुव्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना एकदम करेक्ट का म्हणजे सिलेबस असेल, करेक्ट सगळ्या गोष्टी, टेस्ट सिरीज असतील, सर्व गोष्टी आपल्या या छताखाली एका छताखाली मिळत असतात. सर्वात प्रथम आपण सरस्वतीला नमन करून आपण अकॅडमीची माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, हा स्क्रीनशॉट तुम्ही लगेच मारून घ्यायचे, आपल्या घरच्यांना दाखवायचे. असे एज्युकेशन असणारे लोक किंवा स्पर्धा परीक्षेतले 8 ते 10 वर्ष अनुभव असणारे लोक तुम्हाला अख्ख्या पुण्यामध्ये सुद्धा भेटणार नाही. पोलीस भरती करणारेच पोलीस भरतीला शिकवत असतात, तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल. तर हे सर आपले स्वप्नील सर मराठी व्याकरण व भूगोल शिकवतात. त्यांचं शिक्षण म्हटलं तर BCom झालेलं आहे. ते सध्या कार्यरत आहेत डिफेन्स मध्ये, जे की BEG मध्ये, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आर्मी निवड 2017 मध्ये झालेली आहे. तेव्हापासून ते समाजामध्ये एक चांगला मेसेज व 100+ विद्यार्थ्यांना घडवणारे टीचर म्हणून ओळखले जातात. त्यांचेच व आमचे परम मित्र अमोल ढोरे सर हे बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, राज्यघटना शिकवतात. पॉप्युलर टीचर आहेत, जे की PCMC मध्ये तोड नाही बुद्धिमत्ता हा घटक शिकवण्यासाठी. त्यानंतर आपले गावशेते सर, योगेश गावशेते सर पंचायत राज व विज्ञान हा घटक शिकवतात. ते सध्या UPSC ची तयारी करत असतात. BA मेकॅनिकल मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर मी स्वतः, तुम्ही मला वेळोवेळी पाहताच, हे आपलं कार्यक्रम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. शिक्षण झालेलं आहे, MCOM, संचालक आहे आपण 2 अकॅडमीचा, म्हणजे HP अकॅडमी, ग्रो अकॅडमी, नगर परिषद मुख्य दिलेली आहे. त्यानंतर MPC ग्रुप C सुद्धा दिलेली आहे मुख्य. त्यानंतर नागपूर कारागृह अध्यापनाचा जर बघितला मित्रांनो, 2018 पासून आपण अध्यापन करतो. 2024 कंप्लीट होत आलेला आहे, म्हणजे 6 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपला ऑनलाईनचा रिझल्ट म्हटलं तर 2000+ विद्यार्थ्यांना आजपर्यंत आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते लोक सिलेक्शन लिस्ट मध्ये आहेत. सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं 2000 लोकांचं, लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमीचं थोडक्यात सांगतो. हे या सुरुवातीचा काळ, पहिल्या दिवशीचं उद्घाटन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे उद्घाटनाचे फोटो आहेत. हाऊसफुल होतो एकदम, कार्यक्रम एकदम हाऊसफुल असतो बरं का आपला. हे 2 सेलिब्रेशन मागचे. त्यानंतर जे काही आता पहा, हा पहिला फोटो म्हणजे तुम्ही पाहत असाल 2021 चा फोटो आहे मित्रांनो. साधारण जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली, यांचा 2022 मध्ये एका वर्षात रिझल्ट आणून दिला. आणि अकॅडमीला जेव्हा म्हणजे हे 15-20 दिवसांनी एवढे लोक आले होते साधारण. मागे खुर्च्या लावलेल्या पण दिसत असतील तुम्हाला. या खुर्च्याच तुम्हाला सांगून जातात. आता पुढे क्लासरूम सुद्धा दाखवतो. त्या खुर्च्याचा क्लासरूम कसा तयार झाला ते पण सांगतो मी तुम्हाला. या लोकांमध्ये अगदीच कमी आहेत, 3, 2, 5, 6, 7, 8, 9 मुली आहेत. आणि हे 4 मुलं, 10 म्हणजे 14 लोक आहेत. या 14 लोकांचा महत्वपूर्ण फोटो असा दाखवतोय, कोरोनाच्या काळामध्ये यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असणारे फक्त राऊंड करतो. या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाले. हे पण सिलेक्टेड आहेत, हे सुद्धा सिलेक्टेड आहेत, हा विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, आणि या मॅडम सुद्धा सिलेक्टेड आहेत. मित्रांनो, 14 लोकांपैकी 12 लोक आता कोणत्या तरी उंचीवर आहेत, वेगवेगळ्या पोस्ट धारण करून आता जॉब करतायत. म्हणजे ही आहे अकॅडमीची आपली सर्वात मोठी आयडेंटिटी, म्हणजेच ओळख मित्रांनो. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कुठून पाहताय हे महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर PCMC एरियात राहत असाल तर माझ्या अकॅडमीला व्हिजिट करावं. 2 दिवस, 3 दिवस, वाटलं तर 4 दिवस, आणि अगदीच कच्चा असेल तर 8 दिवस डेमो करावा. त्यानंतरच ऍडमिशन घ्यावं. कुठल्याही अकॅडमीमध्ये आपल्याला, पुणे असो, मुंबई असो, किंवा महाराष्ट्रातली कुठलीही अकॅडमी असो, अगोदर ते डेमो का देत नाहीत याचं कारण सांगतो. त्याच्या मागचं एक महत्वपूर्ण लॉजिक असं असतं, डेमो दिल्यानंतर त्यांची चव कळते, बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, सॅम्पल द्या आम्ही खरेदी करू.
तसं ते डेमो देत नाहीत. आपण अकॅडमीत विद्यार्थ्याला बोलवतोय, विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर अटेंड करायला लावतोय आपण स्वतःहूनच. का? विद्यार्थ्याला जर एखादी गोष्ट समजली तरच तो जॉईन करणार आहे, अदरवाईज नाही केला तरी चालेल. पण विद्यार्थ्यांचं आपल्याकडे आल्यानंतर करिअरचे वर्ष त्याचे वाया जाऊ नये या कारणास्तव आपण डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर त्याचा ऍडमिशन कन्फर्म करत असतो. म्हणजे त्याला लेक्चर मध्ये शिकवलेलं समजतंय का, त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत त्या भरून निघतील वाटते का, शेजारी बसलेल्या मित्राला विचारला अरे कशी आहे अकॅडमी, तो मित्र काय म्हणतोय. मित्र प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगू शकत नाही ना, माझ्या अकॅडमीचं नाव कर रे, तुला एवढं कमिशन देतो, असं तर सांगू शकत नाही ना. मग ते विद्यार्थी एकमेकाला विचारून अकॅडमी बद्दल इतिहास भूगोल सगळं जाणूनच ऍडमिशन घ्या मित्रांनो. अदरवाईज तुम्ही सेल्फ केलं तरी हरकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती काढूनच ऍडमिशन घ्या, नसता तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. चला, त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, हा होता कोरोनाचा काळ. त्यानंतर बघा मित्रांनो, ही 2022 ची बॅच, ही 2023 ची बॅच, आता 2024 ची बॅच प्रत्यक्ष चालू आहे. 70 ते 80 विद्यार्थी आपल्याला बॅच मध्ये घेत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना आपण टार्गेट ठेवलेलं आहे आगामी भरतीमध्ये आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून सरळ म्हटलं तर 40+ तरी रिझल्ट ओरिजिनल आले पाहिजे. त्या पद्धतीने आपण ही बॅच डिझाईन करत आहोत मित्रांनो. प्रत्यक्ष मोजेवर हे आपला इतिहास बघा, मी इथं दिसतोय तुम्हाला, तर याच्यामध्ये आपण ग्राउंडवर डेमो घेत असतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडवर असा माहोल तयार करतो जसं काही परीक्षेला एकदम शिस्तीमध्ये. पहा किती रो आहेत बघा, बघून घ्या तुम्ही किती रो आहेत. एकदम शिस्तीमध्ये विद्यार्थ्याकडून जे काही ग्राउंडचा डेमो आहे वेळेमध्ये व्यवस्थित टाइम लावून तो विद्यार्थ्याकडून करून घेतला जातो. अख्ख्या भोसरीमध्ये असेल किंवा पीसीएमसी एरियात किंवा पुण्यामध्ये म्हणायला हरकत नाही, असा माहोल कुणी तयार करू शकत नाही, एकदम तज्ञ शिक्षकासहित. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पीसीएमसी मध्ये सर्वात मोठी आपण टेस्ट सिरीज घ्यायचो. कमीत कमी 80 ते 90 विद्यार्थी या टेस्ट सिरीजला हजर राहायचे. विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन करावं या कारणास्तव. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे चला, आपला हा रिकामा हॉल म्हणजे आपण खुर्च्यापासून आता बेंच पर्यंत आलेलो आहोत आणि व्हाईट बोर्ड पासून डिजिटल बोर्ड पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरावं, विद्यार्थ्यांना प्रश्नांची कशी रेलचेल, बाय ऑप्शन कशा शोधायचं, प्रश्न कसा डिझाईन होतो, वाक्याचा अर्थ काय होतो, हे सुद्धा आपल्याला इथे स्पष्टपणे दिसून येणार आहे. डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे. एन्जॉय तो बनता है साल में एक बार. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपली ट्रिप सुद्धा आपण घेऊन जात असतो, जे की कुठंच रिस्क नसलेल्या ठिकाणी विद्यार्थीच्या मनावर म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेनुसार. मागच्या वर्षी आपण रायगड किल्ल्यावर गेलो होतो, यावर्षी हरिश्चंद्रगड किल्ल्यावर सुद्धा आपण गेलेलो होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहा वारी पुणे, तिथे काय उन्हे म्हटल्यानंतर वारीला तर आपला सहभाग असलाच पाहिजे, तो पण चौकामध्ये. आपण वारीला सुद्धा आपल्या परीने व विद्यार्थ्यांच्या घडामोडीनुसार ज्यांना जसं घडेल तसं आपण वारीसाठी सुद्धा मदत करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला रिझल्ट महत्वाचा असतो आणि हा माझा 2023 चा रिझल्ट. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिसत असेल, हे स्वप्नील सरचा नंबर आहे मित्रांनो. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. अमोल सरचा नंबर आहे आणि माझा स्वतःचा नंबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्कीच संपर्क साधून आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. या वर्षीचा रिझल्ट आहे मित्रांनो, मागच्या वर्षीचा थोडक्यात रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला. हा मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अकॅडमीने काय दिलं तर आपल्याला हे रिझल्ट दिलेले आहेत आणि या रिझल्टच्या माध्यमातून आपल्याला ऍडमिशनला सुद्धा वेग आलेला आहे. आपली बॅच चालू होत आहे मित्रांनो. आपली बॅच आहे 25 नोव्हेंबर पासून नवीन बॅच आहे. तुम्ही ऍडमिशन करू शकता. हा महिन्याने किंवा 2 महिन्यांनी व्हिडिओ बघितला तरी येऊ शकता. तुमचा सिलेबस एकाही विद्यार्थ्याचा अपुरा ठेवला जाणार नाही. ऑफलाईन बॅच आहे, भोसरी पुणे या ठिकाणी. आपला ऍड्रेस मी थोडक्यात सांगतो. आळंदी रोड, टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर चितळे बंधू जे काही स्वीट होम आहे ती त्याच्या एकदम समोरच लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो आणि रिझल्ट देणाऱ्याच अकॅडमी मध्ये मित्रांनो ऍडमिशन घ्या. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्धीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी.